नमस्कार मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या। मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अशी महत्त्वपूर्ण बातमी जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवरती बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। खुशखबर, मान्सून आला रे। अंदमान निकोबारमध्ये धडक। पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण। 31 मे पर्यंत केरळमध्ये तर 6 ते 10 जून दरम्यान महाराष्ट्रात येणार। शक्यतोवर महाराष्ट्रामध्ये 9 ते 16 जून दरम्यान मान्सूनचा प्रवेश होऊ शकतो। तसेच 31 मे केरळमध्ये तर राजस्थानात 25 जून ते 6 जुलैपर्यंत यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज। मागील 3 वर्षांमध्ये मान्सूनचे आगमन कोणत्या तारखेला झाले आपण बघूया। 2020 मध्ये मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता। तसेच 2021 मध्ये 3 जून रोजी तर 2022 मध्ये 29 मे रोजी दाखल झाला होता। मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता। तसे बघितले तर गतवर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये 9 ते 16 जून दरम्यानची तारीख देण्यात आलेली आहे। आमचे सरकार येताच गरिबांची बल्ले बल्ले। राहुल गांधी म्हणाले की शेतकऱ्यांना MSP सह कर्जमाफी होणार। आमचे सरकार येताच सर्व गरिबांची यादी तयार होईल। प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यामध्ये आम्ही महिन्याला 8,500 रुपये टाकू। आम्ही शेतकऱ्यांना धान्य, बटाटा, ऊस आणि कापसासाठी किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी देणार आहोत। आम्ही त्यांचे कर्जही माफ करू, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे म्हटले। शेतकऱ्याच्या खात्यात आले रुपये पण मोजता येईनात। उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याच्या बँक खात्यात इतके पैसे जमा झाले की त्याची मोजणी करणेही कठीण झाले होते। ही रक्कम थोडी ताकडी न होती तर तब्बल 99,99 कोटी रुपये होती। जुने जाहिरात धोरण गुंडाळले, नवीन धोरणाची होईना कडक अंमलबजावणी। शहरात अनधिकृत होर्डिंगचे फुटले पेव। वरद हस्तामुळे होर्डिंग व्यावसायिकांचे उखड पांढरे। कारण सद्यस्थितीमध्ये धोकादायक होर्डिंग्स ठरत आहेत डोक्यावरील टांगती तलवार। याबाबत आपले मत काय आहे तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता। अंतिम मुदत संपली तरी रस्ते खोदाई सुरूच। शहरात 15 मे पर्यंत होती मुदत। रस्ते दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी होणार कशी? वाहतूक कोंडीत पडतंय भर। 15 दिवसांपूर्वी चांदी घेतलेल्या जळगावकरांची झाली चांदी। किलोचे दर 81,000 वरून पोहोचले 90,000 रुपयांवर। चालू मे महिन्याच्या 18 दिवसात सोन्यापेक्षा चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। या काळात सोने प्रति तोड्यामागे 2700 रुपयांनी तर चांदी प्रति किलो मागे तब्बल 9,000 रुपयांनी महागली आहे। उत्तर भारतात जानेवारीत 20 दिवस कडाक्याची थंडी। दक्षिणेत कमी पाऊस। तीव्र उष्णतेमुळे पिकांची हानी। खराब हवामानामुळे आंब्याचे आरोग्य बिघडले। UP-सह 4 राज्यांच्या उत्पादनात 60% घट। येथून 50% पेक्षा जास्त पुरवठा। गतवर्षी 25 मे रोजी होता निकाल। 12वी बोर्डाचा निकाल 21 मे रोजी। गतवर्षीच्या तुलनेत 4 दिवस आधी। तुम्हाला सुद्धा तुमचा निकाल चेक करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट देण्यात आलेली आहे, तिथून तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता। विद्यापीठाच्या दुरुस्त अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू। विद्यार्थ्यांना 30 जुलैपर्यंत भरता येणार अर्ज। शाळेचे संचालक डॉक्टर वैभव जाधव यांची माहिती। केंद्राच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित बियाण्यांची विक्री। केंद्र सरकारने कार्यान्वित केलेल्या साथी पोर्टलवर बियाणे उत्पादक कंपन्या ते शेतकऱ्यांपर्यंत होणाऱ्या बियाणे विक्रीवर नियंत्रण ठेवणे आता सहज शक्य झाले आहे। तसेच या माध्यमातून अनुदानावर बियाणे सुद्धा वितरण होणार आहे। 11वी प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त कधी? 10वीचा निकाल जवळ येऊनही 11वीचा भाग 1 भरण्यास सुरुवातच नाही। बरेच जणांना भाग 1 काय हे माहीत नसेल तर 11वीत प्रवेश प्रक्रियेत भाग 1 म्हणजे नेमके काय जाणून घेऊया। 11वी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागते। या नोंदणीच्या वेळी विद्यार्थ्याला नाव, जन्मतारीख, पत्ता, ईमेल ID, प्रवर्ग, मोबाईल क्रमांक अशी सामान्य माहिती भरावी लागते। ही सर्व माहिती भरल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते। 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग 2 भरता येतो। त्यामध्ये 10वीचे गुण आणि महाविद्यालयाचे पर्याय भरता येतात। अशा पद्धतीने भाग 1 आणि भाग 2 असा 11वी प्रवेशाचा पूर्ण अर्ज भरता येतो। तुम्ही अगोदरची सुद्धा बातमी ऐकली असेल की 21 मे रोजी 12वीचा निकाल लागू शकतो। तसेच 12वीचा निकाल याच आठवड्यात लागणार। उद्या किंवा परवा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। 10वीचा निकाल शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे। शेल पिंपळगावला गॅस कंटेनरचा भीषण स्फोट। अनेक घरांचे नुकसान। 7 ते 8 किलोमीटरपर्यंत स्फोटाचा आवाज। मतदानापूर्वी काश्मीरमध्ये 2 दहशतवादी हल्ले। भाजप नेत्याची हत्या तर दाम्पत्यावर गोळीबार। मुलांच्या 6 कप सिरपमध्ये घातक रसायन। DSCOच्या 7 महिन्यातील तपासण्यांचा निष्कर्ष 5 महिन्यात 54 नमुने फेल। एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्री पद देण्यास आमची हरकत नव्हती। शरद पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वादाला तोंड फुटले। पुण्यामध्ये अल्पवयीन मुलाने भरधाव कारने दोघांना चिरडले। बिल्डरच्या मधुधुंद कारट्याने 2 IT इंजिनियरचा घेतला बळी। तरुण आणि तरुणीचा मृत्यू। पबमध्ये पार्टी करून परतताना बनला काळ। वैजापूर सत्र न्यायालयाचा निकाल। प्रेमविवाह केल्याने मुलीचे शीर केले होते धडा वेगळे। ऑनर किलिंग प्रकरणी आईसह मुलास जन्मठेप।
अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या.